श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश जो कोणी शेवटपर्यंत बघणार आहे त्याच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडणार आहे. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत बघेल त्याच्या जीवनामध्ये आजपासून एक चांगला बदल असा घडणार आहे. तो एक माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून चांगला घडत जाणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही डावलून जाऊ नकात. आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित आजच्या या संदेशातून तुमचे सर्व दुःख संकट दूर होतील व तुम्हाला जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळेल. त्यामुळे आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती असेच स्वामींचे संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील. स्वामी म्हणतात, एखाद्याने आपल्यावरती विश्वासाने सांगितलेली गोष्ट ते कधीही दुसऱ्यांना सांगू नका. एखादा व्यक्ती जेव्हा त्याचे मन भरते तेव्हा दुःख असते जास्त, त्यावेळेसच तो आपल्या मनातील गोष्ट आपल्याजवळ तो विश्वासू व्यक्तीला सांगतो. तो त्याला विश्वास असतो की आपला हा मनातील विचार दुसरं कोणालाही सांगणार नाही. ते फक्त आपल्या दोघातच राहील. त्यामुळे एखाद्याने तुम्हाला जर का फार विश्वासाने सांगितलेलं काही सिक्रेट असेल तर ते दुसऱ्या कोणालाही सांगू नकात. ते तुमच्या पुरतं मर्यादित राहू द्यात. लक्षात ठेवा, त्यांनी तुम्हाला सांगताना एक वेगळ्या भावनाने सांगितलेले असते. तो मनातून खूप हळवा झालेला असतो. त्यावेळेस त्याने तुम्हाला त्याच्या मनातले दुःख विचार सांगितलेले असतात. तुम्ही पण त्याच्या विचारांचा आदर करा, माझ्या मनाचा आदर करा. त्यांनी सांगितलेली गोष्ट हे दुसऱ्या कोणालाही सांगू नकात. ती तुमच्यापर्यंतच मर्यादित राहू द्यात. याच्याने नाते घट्ट बनते, एकमेकांवर विश्वास वाढतो. त्यामुळे लक्षात ठेवा, एखाद्याचे सिक्रेट हे सिक्रेटच राहू द्या. ते कोणालाही आणि कसल्याही परिस्थितीत सांगू नकात. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये संघर्षाला कधीही घाबरू नकात. संघर्ष हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. सुख दुःख हे येतच असतात. जेव्हा सुख असतं तेव्हा माणूस आनंदी असतो आणि जेव्हा दुःख असतं त्यावेळेस माणसाला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे संघर्षाला घाबरू नकात. संघर्षाला प्रामाणिकपणे सामोरे जा. कदाचित तुम्हाला आत्ता संघर्ष तुमचा मोठा वाटेल, पण भविष्यात तुमचा सुखात जाण्यासाठी तुम्हाला हा संघर्षाचा मार्गच उपयुक्त होईल. तुमचा जेवढा मोठा संघर्ष तुम्हाला तेवढे मोठे सुख आनंद लाभेल. त्यामुळे लक्षात ठेवा, संघर्षाला घाबरू नकात. त्याला भक्कमपणे खंबीरपणे सामोरे जा. संघर्षाला 2 हात करायला शिका. त्याच्यापासून पळू नकात. संघर्षापासून तुम्ही जर का पळालात तर ते तात्पुरते संघर्ष टळेल, संकट टळेल, पण नंतर कधी ना कधी तरी ते पुन्हा समोर येईल. त्यामुळे आत्ताच काय असेल ते संकटाला सामोरे जा आणि संघर्ष करून त्याच्यावर विजय मिळवा. भविष्यात पुन्हा तुम्हाला त्याचा कधीही त्रास होणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात संघर्षाला आणि संकटांना घाबरू नकात. त्यांना भक्कमपणे आणि खंबीरपणे सामोरे जा. त्याच्यातून योग्य तो मार्ग काढा. निश्चितच त्यातून तुम्हाला चांगला मार्ग सापडेल. स्वामी सांगतात, अडचणी या आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. आपण आपल्या मनामध्ये जसा विचार करतो ते तसे घडत असते. त्यामुळे आपण आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे. अडचणी आपोआप दूर होऊन जातील. आपल्या मनामध्ये सतत विचार करत बसलो आपण की हे माझ्यासमोर ही अडचण आली आहे, ही अडचण आहे, तर ती तुम्हाला अडचण दिसेल. या उलट तुम्ही जर का मनात विचार केलात की ही एक नवीन संधी आहे, मला काहीतरी शिकण्याची, काहीतरी सिद्ध करून दाखवायची, तसं जर का तुम्ही विचार केलात तर तुम्हाला ती अडचण नाही तर एक संधी दिसेल. ती अशी संधी की ज्यातून तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून बाहेर निघू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा, अडचणी नाही, एक संधी म्हणून बघा. आणि अडचणी ह्या आपल्या फक्त मनामध्ये असतात.
आपण जसा विचार करतो आपल्याला समोरचे तसंच दिसावं लागतं. त्यामुळे अडचणीप्रमाणे नाही तर एका संधीप्रमाणे बघा. एक अशी संधी की ज्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. त्या संघर्षातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्ही नवीन काहीतरी शिकणार आहात असे त्याला समजा. नक्कीच बघा, अडचणी तुम्हाला संधी दिसू लागतील. हे सर्व काही तुमच्या मनामध्ये असतं. तुम्ही मनात जसा विचार करता ते तसं असतं. तुम्ही जर का मनात विचार केला की ह्या अडचणी खूप मोठ्या अडचणीच आहेत तर त्या तुम्हाला खूप मोठ्या वाटू लागतात. या उलट तुम्ही जर का विचार केला ही अडचण नाही तर मला एक शिकण्याची संधी आहे तर तुम्हाला ती अडचण खूप छोटी वाटू लागते. त्यातून तुम्ही असा सहज मार्ग काढू निघता. त्यामुळे अडचणीप्रमाणे नाही तर संधीप्रमाणे बघा. संधी ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता येईल. नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगली प्रगती होईल. स्वामी सांगतात, बाळा, वाईट वेळेत ज्यांनी तुझी साथ सोडली तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. वाईट वेळेत ज्यांनी तुझी साथ सोडली तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. पण तुझ्या वाईट वेळेत जे कोणी होते त्यांना मात्र त्यांच्या वाईट वेळेत कधीच विसरू नकोस. तुझ्या वाईट वेळेत ज्यांनी तुला भक्कम आधार दिला, तुझ्या पाठीशी उभं राहिले, तू त्यांना कधीही विसरू नकोस. हे तेच लोक आहेत जे तुझ्या वाईट काळातही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तुझ्या समोरपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता हे तुझ्या सोबत होते. तुला धीर द्यायला होते. तुझ्या पडतीच्या काळात या लोकांनीच तुला मदत केलेली आहे. त्यामुळे अशा लोकांना तू कधीही विसरू नकोस. अशा लोकांच्या वाईट काळात तू त्यांना साथ दे आणि तुझ्या चांगल्या काळातही त्यांना सोबत ठेव. लक्षात ठेव, अशी लोक खूप दुर्मिळ असतात. ते तुझ्या वाईट काळातसुद्धा की बिना स्वार्थाचे तुझ्या सोबत असतात, तुला मदत करत असतात. अशा लोकांना तू जप. त्यांना तुझ्यापासून दूर जाऊन देऊ नकोस. तुझ्या चांगल्या काळातही तू त्यांची सोबत ठेव. त्यांना तुझ्यापासून लांब जाऊन देऊ नकोस. अशी लोक तुला आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांना तू जप. त्यांना तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नकोस. स्वामी सांगतात, आपल्यामध्ये संयम असणं खूप महत्त्वाचे आहे. आपले मन हे चंचल असते, ते एका जागेवर टिकत नाही. त्यामुळे त्याला समजून सांगा, थोडासा धीर धर म्हणून. संयम ठेवायला शिका. आपण जे करत आहोत जे काही गोष्टी करत आहोत ते प्रामाणिकपणे करत राहा. थोडा वेळ लागेल पण तुम्हाला यश नक्कीच मिळेल त्यात. तुम्ही जर का प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश हे नक्कीच मिळेल. तुम्ही तोपर्यंत संयम सोडू नका, धीर सोडू नकात. ते तुमचे चालू असणारे काम बंद करू नकात. तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही कष्ट करत राहा. तोपर्यंत संयम ठेवायला शिका. लक्षात ठेवा, जीवनात संयम असणे हा खूप महत्त्वाचा आहे. संयमाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला खूप लांबचे ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. संयमाशिवाय तुम्ही कोणतेही ध्येय हे साध्य करू शकणार नाही. त्यामुळे आयुष्यात संयम ठेवा. जीवनात संयम ठेवा. तुमचा यश हे नक्कीच तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ.